सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित हा मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर ओ तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान हे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान हे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे तुका मने मा
तुळशी हार नगरसेविका सुप्रियाताई इंगोले, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त पारायण निवृत्त देशमुख इंदोरीकर महाराज यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. कासे पितांबर सर्वांना विनंती आहे, कोणी महाराजांच्या जवळ जाऊ नये. दर्शनासाठी लांबून दर्शन घ्यावे. तुळसी हार गळा, कासे पितांबर. तुळसी हार गळा, कासे पितांबर. तुळसी हार गळा, कासे पितांबर. आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान, आवडे निरंतर याची ध्यान. आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान आवडे निरंतर याची ध्यान, आवडे निरंतर याची ध्यान. तुळशी हार गळा, कासे कासे पितांबर. तुळसी हार गळा, कासे पितांबर. तुळसी हार गळा, कासे पितांबर. तुळसी हार गळा, कासे जय जय विठोबार. समस्त कृष्ण हरे समस्त कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय जय राम हरि 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 जय राम रो पापा हा बंद तो बंद रो पापा हा बसू द्या रो पापा हात लोटणे
चालू कर माणसा एखादा बाप रखोबा देवी बाप रखोबा माई एखादा चालू कर Krishna Hare Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Hare Ram तुम्ही उभे राहिले इकडे पुढे येऊन बसा जागा आहे ते कीर्तन आहे ते उभं राहण्यापेक्षा मला लांब जाऊन बसा धरण इको बिको सगळं बंद करते चालू कर तो मॉनिटर तो चालू केलं सगळं होईल पडले दूर देशी मजा ठरे मानसी मजा ठरे ते रिकामे इकडे बाजूला या ते स्पीकर वाजल्या पाहिजे थांबू नका ते हे इकडे पुढे माणसात या नाही तर वरती या हॅलो 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 रे 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 आवाज येत नाही त्यात रे.
पडिले दूर देशी मजा आठवे मानसी पडिले दूर देशी मजा आठवे अरे ते बघ खोलाच्या माय चालू कर. अरे इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. विठाल 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 टाळ वाजवा ना. अरे टाळ वाजवा. पडले दूरदेशी मजाट. ते इको बाळ सगळं काढून टाक. तुला ते जमनच काय गंमत कीर्तनाची. तू बाजूला सरक रे. ए बरं तू सरक बाजूला. पडले दूरदेशी मजा आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. दिन तैसी रजनी झाली गे माये. अवस्थाला होणी गेला अजूनी का नाही.
गरुडा वाहना गंभीरा येगा दातार बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठल दीन तैसी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला जुनी का नाही पंढरीच्या देवराया. अरे ते खुदाचे माईक चालू कर, हा मॉनिटर चालू कर. जयंती केल्या स्वर्णा वैश्वल्या तिकडनं ते देऊन नाही ईश्वराकडनं काय द्यायला तुमला लो भावन झालो चराचरी पडले दूरदेशी मोबाईल बंद करा तुमचा. भारी वस्तू माणसात काढायची नाही खिशात ठेवा. ए बरं सरक तो झालं काम सरक बाजू तू परत येऊ नको मध्ये. जयंती केल्या स्वर्णा वैश्वल्या तिकडनं ते देऊन नाही ईश्वराकडनं काय द्यायला तुमला लो भावन झालो चराचरी पडले दूरदेशी माझा ठेवे मानशी नको नको हा वियोग कष्ट होता त्याची वाशी दीनतैशी रजनी झाली गे माये अवस्था लावून गेला अजून का नाही गरुडा वाहना गंभीरा ये गादा तारा बाप रखमा देवरू श्री विठ्ठला दीनतैशी रजनी झाली गे माये. तोंड लावत तोंडात घातला तरच आवाज येतो त्याचा. दीनतैशी रजनी अहो खाली बसा तुम्ही. अवस्था लावून गेला अजून का नाही विठाला. विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु छत्रपती पार्वते पते हर हर तुकाराम तुकाराम नाम घेता हे जळी दागला मध्ये पडले दूरदेशी माझा ठेवे मानशी प्रसूत संगी किती संगीत डबले स्वतः सर्व शेत निवडील अभंग कोणाचा अभंगाच्या शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे तो. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी. मोबाईल बंद कर ना. ते मोबाईल खाल्लं खिशात. मोबाईल सारखी वस्तू माणसात बाहेर काढायचीच नाही. तुमचा सुद्धा ठेवून द्या खिशात ठेवा. खिशात एवढी 70-80 हजाराची वस्तू लोकांना दाखवत असता आतल्या खिशात ठेवा. शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत तसे संत हे संप्रदायाचा प्राण आहे. आता आपण उलट फिरू. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनवू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर फक्त 4 जणच जग सुखी करू शकतात. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे खाली बस खाली बस बस तिथंच खाली खाली बस. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. आणि महिला मंडळ ध्यानात ठेवा. बाळाला बाळ जरी झालं तरी आईला ते बाळच असतं. आईला बाळ मोठं नसतं. आईला बाळ लहान नसतं. आईला बाळ मूर्खही नसतं आणि आईला बाई शहाणाही नसतं. बाळ ते बाळच असतं.
त्याने गुन्हा केला तरी बाळ आहे, आपल्यावर अन्याय केला तरी बाळ आहे, आणि आपला छळ केला तरी बाळ आहे. बाळ ते बाळच आहे. आणि आई बाळाला बाळच म्हणणार, कारण ते बाळच आहे. एक वाक्य ऐकायचं का? या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये कोवळा बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. या विश्वातला चमत्कार आहे तो. कालही झाला नाही, आजही झाला नाही, पुन्हा कधी होणार नाही. 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे, आणि 16 वर्षातच बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे. चमत्कार आहे. कालही झाला नाही, होणारच नाही. या विश्वात बाळ ते बाळच असतं, आणि आईला बाळाला बाळ जरी झालं तरी ते बाळच असतं. बाळ मोठं नसतं. आता उलटे फिरू आपण. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं फक्त आईला वाटतं, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं वडिलांना वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. या जगात एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. जगातली सगळी माणसं पैशावर प्रेम करतात. माणसावर जर माणसं प्रेम करत असती तर छत्रपतीच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डागच लागला नसता. वृद्धाश्रम ही काय क्रांती नाहीये, काय ते मदत करण्याचं ठिकाण नाहीये. जी बाळ आईला सांभाळू शकली नाहीत, जी बाळ वडिलांना भाकर घालू शकली नाही, त्यांची सोय आपण करायची काही गरजच नाही ना. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? काय गरज आहे? गरज नाहीये. माणसं माणसावर प्रेम करत नाहीत, माणसं पैशावर प्रेम करतात. आणि उलट ऐका, तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं काही नाही. तुम्ही मूर्ख जरी असले आणि तुमच्याकडे जर पैसा असेल, लोक तुम्हाला साहेब म्हणणार. तुमच्याकडे पैसा पाहिजे फक्त. जगात 3 गोष्टी पुढे काही चालत नाही: सत्ता, पैसा आणि गुंडशाही. 3 गोष्टी पुढे विद्वत्ता चालत नाही. तुम्ही लाख हुशार असाल, नाही चालत. ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे, तिथे ज्ञानेश्वरीन गाथा चालत नाही. चालत नाही म्हणजे वापरायचाच नाही. तुम्ही अभ्यास करा. अख्ख्या रामायणात हुशार फक्त बिभीषण आहे. अख्ख्या रामायणात विद्वान जर कोण असेल तर बिभीषण आहे. त्याचं उत्तर ऐका का? लंका कधी ना कधी मला मिळणारच आहे, तो विषय सोडून द्या. माझा हिस्सा आहे लंकेत, पण ब्रह्मांड नायक मला कधी मिळणार नाही, म्हणून रामाला शरण गेला. लंका तर 3 वाटणं केल्यावर मी थोरला आहेच ना त्याच्यात. तसं 7-12 8 निघू शकत नाही. लंका मला मिळणारच. पण ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर मला लंकेचं काय करायचं? रामायणातला सगळ्यात हुशार पार्ट फक्त बिभीषण आहे, पण यांनी त्याला नगरीच्या बाहेर काढलं. महाभारतात सगळ्यात विद्वान विदुर आहे. या पठ्ठ्याने त्यांना अंगातल्या कपड्यानिशी नदीच्या कडेला काढून दिलं. ज्यांच्या पत्नीच्या कन्या पण ब्रह्मांड नायकाने खाल्या, दासीपुत्र कन्या. तुम्ही अभ्यास करा. ज्यांच्या पत्नीच्या कन्या ब्रह्मांड नायकाने खाल्या, त्यांना यांनी घरात ठेवलं नाही. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हा वन्स मोर म्हणाल अशी स्थिती आहे. नाही ना, नाही चालत. ते नाही चालत. तुम्ही अभ्यास करा चांगला. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं आईलाच वाटतं, माझ्या जगाचं चांगलं व्हावं हे संतांना वाटतं. आणि संतांनी जे लिहून ठेवलं ते मोक्ष नक्की देतं. त्याचं नाव ग्रंथ आहे. शब्द नीट ऐका. तुकोबरायने गाथा का लिहिला तर माझ्या नंतर येणारी पिढी माझा गाथा वाचून मोक्षाचा आनंद लुटेल. अरे चालू तर कर ना काय.
आता पुढे सरकायचं आपल्याला. थोडा करंट लावून देतो फक्त तुम्हाला. तुम्हाला अजून सुधारणं काय चाललंय. अजून 10 मिनिटात तुम्ही पुरे बधीर व्हाल. थोडं जड आहे समजायला पण फेट आहे. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत, बाकी हे सगळी लबाडाची टोळे आहे. हे बायका पोरं पाहुणे रावळे मित्र मित्र प्रियशी प्रियशी ही सगळी लुटारू गँग आहे. ते आपण म्हणतो माई बायको माझ्यावर प्रेम करते, हा आपल्याला झालेला गोड गैरसमज आहे. हा भ्रम आहे. कोण बहीण कोणाला वेळ आहे. वडील गेल्यानंतर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. खरं का खोटं. अशा 9 जणी इथं आहेत भावाशी न बोलणाऱ्या. भाऊ काय नाही, लोक फक्त वरून देखणे आहेत, आतून पुरे खराब आहेत. वर काही नाही, चमड्यात लोक देखणे आहेत पण अंतकरणात खराब आहेत. त्याला ज्ञानोबारांनी ओवी केली सुंदर. गायचं वासरू मेलं, गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं काय केलं, वासरू फाडलं, त्याच्यात भुसा भरला आणि ओवी इतकी सुंदर झाली. सत्याचा भोकसा काढला आता तृण कुटा भरला. काय ज्ञानोबारांनी ओवी केली. आतडे बाहेर काढलेत आणि आत भुसा भरला. तसं हा जो समाज आहे माझ्या सगट, हा फक्त वरून देखणा आहे. पांढरी केस काळी करतील, मिशे विषय काढतील, भारीतला ब्रँड पितील, पैसे कमी पडले तर बापाची ऐकतील, काही करतील पण वरून देखणं आहे. ओव्या बा किती सुंदर आहे. सत्याचा भोकसा काढला आता तृण कुठा भरला. ज्ञानोबारांची भाषा आहे ती. कधी ध्यानात ठेवा. म्हणून 2-3 मुद्दे मांडतो पुढे सरकतो. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबाराय. दुसरा चमत्कार सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायचा दुसरा चमत्कार आहे महिला मंडळ. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबाराय म्हणतात. कोणी नाही. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या मांडीवर घुसावं आणि दलतासा रडावं, मांडीच नाही. आणि कधी वाटलं आईनं डोक्यात हात घालावा, तो हातच कधी फिरला नाही. खायला कोणी द्यायला तयार नाही, प्रेमानं कोणी बोललं नाही, जेवलं का म्हणून कोणी विचारलं नाही आणि पाठीवरून हात कोणी फिरवला नाही. अरे सावली पडू दिली नाही. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जाग आहे. याला ज्ञानोबा आहे. ज्ञानबागी माधी वा वा. काय चमत्कार आहे. मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. बरोबर आहे. ही बसलेली एवढी लोक आहे ग्राउंड मधली, ही सगळी माऊलीची लेकर आहे. आणि सगळ्या लेकरांना एकच मांडी आहे. उलट सांगू का, चालता यायला लागलं की आई हात सोडून देते. खाता यायला लागलं की आई घास घालायचं बंद करते. कपडे घालता यायला लागले की आई कपडे घालायचं बंद करते. बरोबर आहे. अशी आई आहेत. तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सांभाळ करते. काय आई आहे. महिला म्हणत तुमच्या बाळाला जरी म्हणलं ना खाली बस तर तुम्हाला राग येतो. बाबा माझ्या बाळाला बोला, त्याने का भाकरी घातल्या का. माझं बाळ आहे, मला एकुलतं एक आहे. तुम्हाला पटणार नाही. महिला म्हणलं स्तनातलं दूध पिणारी मुलगी आईपासून बाजूला होते आणि आईपासून बाजूला होते आणि भावाच्या गळ्यात हात घालून झोपते. आई देहांत प्रसिद्ध घेते, वडील देहांत प्रसिद्ध घेतात आणि जाग आल्यावर पाहते महाराज आंघोळ घालायलाच कोणी नाही, बांग पाडायला कोणी नाही, अंग पुसायला कोणी नाही, कपडे घालायला कोणी नाही, तोंडात घास घालायला कोणी नाही. आणि कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं तर जिला घुसायलाच कुस नव्हती तिच्या कुशीत अख्खं जग आहे. हिला मुक्ताबाई म्हणतात. काय जीवन आहे. आपण नुसतं आता एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव, आपा टाळ तुम्ही पुन्हा देवाला का दिसलं तर माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडी त्या एखाद्याला म्हणलं ना दुसऱ्याला म्हणू दे, त्यानं लगेच नवी दिंडी करायची. एका दिंडीच्या 3-3 दिंड्या झाल्या म्हणजे लोक धार्मिक झाले नाही, टोळ्या वाढल्या. काही नाही. फक्त ज्याला पटलं नाही त्यानं लगेच नवीन ट्रक घ्यायची. चलो नाही आहे इथं चमत्कार 2-3 आहे का. मला कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही, मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे.
आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे महाराज सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. काय जीवन आहे. आजही नाही उद्याही नाही 2026 ला सक्का भाऊ गुरु. भावाच्या पोरीचं लग्न मोडणारी 3 जण इथं बसले नावा सगट उभे करी माणसं नाही येत महाराज पण सक्का भाऊ गुरु केला ते बी नाही अख्ख्या घराचा. तिसरा चमत्कार आहे आणि पुढचा चमत्कार आहे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही आहे. काय जीवन आहे. आज 80% लोक नावासाठी जिवंत आहे. जमीन विकून नाव कमावणारी लोक आहेत. खरे खोटे बोला. जमीन विकून ज्याच्या कालवाला तेल नाही ते पंचायतीला 15 लाख घालते आणि त्याची बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. इतके खाली गेलेली माणसं आहेत. पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या आईचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. पुढचं तर बधिरच व्हाल तुम्ही. ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही आहे. काय जीवन आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाही आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत पांडुरंग शब्द नाही आहे. 9033 ओव्या आहेत. 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. 1.25 लाख शब्दांमध्ये 2 शब्द थोडे खालचे आहेत. एक शब्द मूर्ख आणि एक शब्द गावंडेगा. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे. मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. 9033 ओव्या आहेत. 3500 दृष्टांत आहेत आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी आहे. हा चमत्कार. अख्ख्या ओव्या इथं नावासाठी काही करायला लोक तयार आहेत. नाव कमवायला लोक बुद्धीचा विचारच करत नाहीत. तुमचं तर डोकंच होतं. नाव पाहिजे. शहाण्या नाव पाहिजे फक्त. आणि इथं एक वाक्य आहे का नावाची गरजच नाही ना. 14व्या ज्ञानेश्वरीमध्ये 2 भाग आहेत. 1 ते 9, 9 ते 18 आणि 9वा अध्याय हा राजयोग आहे. राजयोग आहे. 9व्या अध्यायात 535 आहेत. 10व्या अध्यायात 335 आहेत. 11व्या अध्यायात 708 आहेत. 12व्या अध्यायात 247 आहेत. 13व्या अध्यायात 1169 आहेत. 14व्या अध्यायात 433 आहेत. 15व्या अध्यायात 598 आहेत. 16व्या अध्यायात 472 आहेत. 17व्या अध्यायात 433 आहेत आणि 17व्या अध्यायात 18व्या अध्यायात 1810 आहेत. उचकून पहा घरी. एक वाक्य सांगा. ज्ञानेश्वरीची ओवी तोंडात यायला सुद्धा ज्ञानोबाची कृपा लागते. तुम्ही कीर्तन आहे का 2.5 तास कीर्तन आहे ओवीच येणार नाही. येऊ शकत नाही. 7 दिवस कथा आहेत. कथा ज्ञानेश्वरीची ओवीच येणार नाही. ज्ञानोबरायचं स्वतःच म्हणणं आहे माझी ओवी पाठ करू नका. इथं सुरुवात केली ज्ञानोबराय. पण 15वा अध्याय लिहिताना ज्ञानोबरायला बोलताच येईना. कंठ सद्गती झाला. रोमांच दाटून आले. डोळ्यातून अश्रू आले. काय बोलावं का. साक्षात निवृत्ती दादा पुढे आहेत. सोपान काका पुढे आहेत आणि आदिशक्ती मुक्ताबाई पुढे आहेत. म्हणून 15व्या अध्यायातली पहिलीच ओवी सुरू झाली. आता चौफाळून या हृदय आपले वरी बैसवी पावले श्री गुरुची रडले ज्ञानोबराय. आणि 15व्या अध्यायाचा शेवट करताना तर वट थरथरले आणि शब्दच बाहेर पडाना. मग ओवी तयार झाली. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प. काय जीवन आहे. रडले. इथं गाण्याला पुरस्कार आहेत. अभ्यास करा. आणि 18व्या अध्यायातली शेवटची ओवी लिहिताना अध्याय नंबर 18 मध्ये 1791 नंबरची ओवी आहे. आणि 1791 नंबरची ओवी लिहिताना रोमांच दाटले आणि शब्दच बाहेरच पडाना शब्द. मस्तपैकी निवृत्ती दादाकडे पाहिलं आणि महाराज ओवी बाहेर पडली की माहुळा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे जी उरले पायी पण संपली ज्ञानेश्वरी.
शेवट झाला इथं ज्ञानेश्वरीचा. अजून 80% कीर्तनकारांनाच माहित नाही ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती आहे. त्यांनी तडाखा उठवलाय शिके बारो शे बारो तरी टीका केली ज्ञानेश्वरी. असंच आहे लोक ज्ञानोबाराईच्या जीवनात रेडा वेद बोलला भिंत चालली याच्या पुढे गेलेच नाही. एवढंच पाठ केलंय लोकांनी. रेडा वेद बोललाय भिंत चालली एवढंच केलंय, काहीच केलं नाही. तिथं 2 शब्द सांगतो तुम्हाला. एक हाटी योगी आहे आणि एक ज्ञान योगी आहे. शब्द बारीक आहे का बरं का. सांगदेव महाराज हाटी योगी आहे आणि भिंतीवर बसणारा ज्ञान योगी आहे. योगी आहे दोघा बी. आता मुळात आपल्याकडे व्याख्यान चुकीच्या केलं. बायको नसणारे लोक संन्यासी म्हणतात. काय तोंड थोडाची पाळी आहे का. अरे बायको नसणारी माणसं संन्यासी आहे हे तुम्हाला वाचलं कुठं तुम्ही. बायको न करणे संन्यासी राहणे याचा कवडी मात्र संबंध नाही. तुम्ही 14वा अध्याय उचका. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. आम्ही विचारच केला नाही कधी. अहो त्याच्या पुढची व्याख्या संन्यासाची व्याख्या 5व्या अध्यायात आहे. इतकी सुंदर आहे. नासिकाग्र दृष्टी ठेवून नीट आहे बरं का. हा नाकाचा सेंडा हा आणि दोन्ही भोयांच्या मधला खड्डा याला भुरकुटी म्हणतात. नासिकाग्र दृष्टी ठेवून भुवईमध्ये अनुसंधान साधून तो देहावर भार राहत नाही आणि अखंड नामात तल्लीन राहतो त्याला संन्यासी. तुम्ही उचलते नाही कधी मला. आणि 8व्या अध्यायात इतका झटका भयानक दिलाय ना अनुभवाने. संन्यासी कुणाला म्हणायचं. निपटो आणि कर्म सांडी. जो कर्म करीतच राहतो फळाची अपेक्षाच करीत नाही त्याला संन्यासी म्हणावा. आणि कर्म करताना फळाची अपेक्षा धरणं धरणं म्हणजे त्याग. असे 2 शब्द त्या ओवीत आहेत. निपटो आणि कर्म सांडीचे. आम्ही विचार नाही करीत. आम्ही कोणालाही संन्यासी म्हणायचं. एक हाटी योगी आहे आणि एक ज्ञान योगी आहे. आता बारीक आहे का तुम्हीच उत्तर द्या. ज्ञान योग्याला भेटायला हाटी योगी आहे. हाटी योगी नाही भेटायला ज्ञान योगी नाही आहे. समोरून येणारा हाटी योगी आहे आणि निवांत बसलेला ज्ञान योगी आहे. शब्द बारीक आहे का. येणारा वाघावर बसून आलाय. येणाराच्या हातात चाबूक आहे सापाचा आणि येणाराच्या अंतकरणात मीचा अहंकार आहे. शब्द ध्यानात ठेवा. आणि तो ज्याला भेटायला आलाय ते योगी निवांत नामात तल्लीन आहेत. येणारा हाट योगी जेव्हा वाघावर येतो तेव्हा भिंतीवरचा ज्ञानयोगी निर्जीव भिंत चालतो. अरे हाट योगी सजीवावर मात करू शकतो. ज्ञानयोगी निर्जीवाला चालायला. कधी तुम्ही असा विचारच नाही केला कधी. ज्ञानयोगी येतो पण ज्ञानयोगी येताना म्हणत नाही मी आलोय. भिंतीबाई चला. आल्या. पत्र आलं. बारीक आहे का. पत्र आलं पण कोर आहे. आणि पहिली गोष्ट पत्र ज्ञानोबा का नाही आलं. निवृत्ती का आलंय. आणि निवृत्तीनं पत्र हातात नाही तुला मुक्ता का दिलंय. सूत्र बाबा पत्र ज्ञानोबा का गेलत नाही. उरफाट्या वाचित नका जाऊ. पत्र पहिलं गेलं बोंबालं निवृत्तीकडे आहे. आणि निवृत्ती कोण पत्र बोला बोला मुक्ताबाई. आणि मुक्ताबाईचं म्हणणं आहे हा कोरा आहे. मग लिहायला ज्ञानोबारायाकडे आलं. आता अर्थ कळला का त्याला. निवृत्त झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही आणि मुक्ती ही ज्ञानाशिवाय मिळू शकत नाही म्हणून पत्र ज्ञानाकडे गेलं. अगोदर निवृत्त व्हा. आता हे सर्व्हिसवाले मला सांगा. सर्व्हिसवाले म्हणतात मी सेवा निवृत्त झालो. तुम्ही निवृत्त झाले का केलं. तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो. तुम्ही निवृत्त नोकरीतून झाले का केलं. केलंय का. तुमची मेंदूची ताकद कमी झाली. अंगातली ताकद कमी झाली. उद्या एखाद्या कंपनीचा तुम्ही बोंग्या करू शकता. तेव्हा हे पैसे घ्या घरी जा आणि नाताशी खेळत राहा. काही करू नका. तुम्ही काय ऑफिसात काही करायचं शिल्लक
तुमची बौद्धिक पातळी कमी झाली. उद्या तुम्ही उरफाटी फाईल धरून कंपनी गोत्यात आणाल तेव्हा हे पैसे रोख घ्या आणि घरी जा. मस्त नातू अंगात खेळू द्या, नात्यानं तुमच्या नागपुडीत बोट घालू द्या, चालू द्या. ए ते वर सोडलेलं खाली घे, लोक तुझ्याकडे पाहते माझी इज्जत जाती. ते घे खाली पटकन, मांडीवर घे पटकन. त्या दिलं कीर्तनाचा वांग्या करून लोकांचा विचलित होत. आमच्या कीर्तनात असं आहे, कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आणि तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिलेत, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान. आता कीर्तनाची लिंक तुम्हाला आतून लागली. आता आतमध्ये घुसायचं, अजून थोडं जडे समजायला. तुम्ही पहिलंच सुधारानं पत्र आलंय ज्ञान निवृत्तीकडं, तिकडून गेलंय मुक्ताकडं, आणि मुक्ताकडून आलंय ज्ञानाकडं. पहिलं पत्र निवृत्तीकडे आहे. निवृत्त झाल्याशिवाय मुक्त होता येत नाही, आणि मुक्त व्हायला ज्ञानाशिवाय पर्याय. त्याला 17व्या अध्यायामध्ये 35 नंबरची ओवी आहे. 15व्या अध्यायात विरक्ती वाचून ज्ञानाशी तगलीच नाही. आता आलं, आता प्रश्न झाला. पत्र आलं कुणाकडं? ज्ञानाकडं. इकडं कोण आहे? ज्ञानयोगी. पत्र कोणाला लिहायचंय? गेलं मोबाईल, हात योग गेला. आता श्री नाही, आदरणीय नाही, सन्माननीय नाही, काहीच लिहिलं नाही. आदरणीय नाही, सन्माननीय नाही, बुलंद तोप नाही, जनसामान्यांचा आवाज नाही, परिसराचे भाग्यविधाते नाही, विकासाचा महामेरू नाही, बुलंद तोप नाही, वाघाची डरकाळी नाही, सन्माननीय, आदरणीय, परिसराचे भाग्यविधाते, विकासाचा महामेरू, जनसामान्यांचा आवाज, यातलं काहीच नाही. त्याच्या पुढचं ऐकायचं का? श्री नाही, काहीच नाही. जगातला पहिला ग्रंथ आहे, पहिला का ज्याच्या सुरुवातीला श्री शब्द सुद्धा नाही. जगातला पहिला ग्रंथ आहे, त्याची सुरुवात आहे स्वस्ती श्रीवटेषु. श्री शब्द नाही आहे, श्री शब्द नाही आहे, श्री शब्द नाही आहे, स्वस्ती आहे. आणि स्वस्ती या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. तुम्ही जगाचं कल्याण करू शकता, पण तुमच्या अहंकारामुळे तुम्ही तुमचंच कल्याण केलं नाही. स्वस्ती श्रीवटेश. म्हणून चांगदेव पासष्टीमध्ये 3 ओव्या आहेत. त्या भजनांना इतक्या गरजेच्या आहेत, पखवाद्यांना आणि कीर्तनकारांना. इतकी सुंदर ओव्या आहेत, तिन्ही सांगतो ओव्या. दागिन्याला आकार कोणताही द्या, सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. काय नळबरायची भाषा आहे मला. दागिना तुम्ही गळ्यातला करा, कानातला करा, सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. दुसरी ओवी आहे, ओव्या पा चांगदेव पास शिकल्या ओव्या आहे. दुसरी ओवी आहे, गुळाचा खडा घ्या, गुळाची ठेप घ्या, गुळाचा भुगा करा, गुळात पाणी होता, गुळाची पावडर करा, गुळणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, जीन घ्या, बरमुडा घ्या, सलवार घ्या, कुर्ता घ्या, काही घ्या, कापड धाग्याला सोडित नाही. तुमचं डोकं म्हणाल तसं चांगदेव महाराज, तुम्ही योगी आहात, कशी भक्ती करा, पण कटेवरचा देव तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही अहंकार घालून शरण व्हा. म्हणून इंद्रिकाचं वाक्य आहे, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. तुम्ही पाप करा, पाप करायच्या बद्दल आपलं मत नाही. तुम्ही आलेच त्याच्यासाठी, पण अंडरलाईन करून घ्या, गेम होणार. पूर्वी होता आज्याला करायचं, नातवानं भोगायचं, तसं नाही. आता नोकरीला असताना करायचं, रिटायर झाल्यावर भोगायचं. अभी और इसी वक्त क्विक एक्शन इमिजिएटली, ताबडतोब. सून असल्यावर करायचं, सासू झाल्यावर भोगायचं. आता चान्स नाही. महिला म्हणतात तुमची सून तुम्हाला त्रास देते ना, देऊ द्या, देऊ द्या. जरा घालून पाडून बोलते, बोलू द्या. जरा टाकून बोलते, बोलू द्या, बोलू द्या. इंद्रिकचं ऐका. तू फक्त थोडी शांत राह. तुझ्या सुनाला अशी सून येईल,
का तू काठी टिकीत तिचं भांडण मिटवायचं जाशील, थोडी कळ का. आणि यातल्या 3 म्हाताऱ्या तेच करते, ती बाई 1 2 इळभर सोनांचे भांडण. तुम्ही कळ काढा, थोडी कळ काढा. हो नाही नाही, ज्ञानोबारायनं भाषा केली, पेरल्या पेरल्या पिकाची अपेक्षा करू नका, थोडी वाट पहा. केले कर्म झाले किती भोगाले, केले कर्म झाले किती भोगाले, उपदान मिले ऐसे किती, उपदान मिले ऐसे किती, ऐसे किती, ऐसे किती. थोडी कळ व्हायला म्हणलं तुमच्यासाठी. पटकन उत्तर द्या. पावडर लावून बाई गोरी होऊ शकते का? तुम्ही हा म्हणाले तर नाही म्हणा. नाही का लावता? तुमचा तर 1.5 तास त्याच्यातच जातोय. आणि पावडर लावून जर बाई गोरी होत असती तर ज्ञानोबारायची ओवी खोटी ठरली असती. पावडर लावायची ओवी आहे ज्ञानेश्वरी. तुमचं तर डोकंच बंद झालं. तुम्ही उत्सुकतेच नाही कधी तर काय. तुम्हाला मोबाईल नावाचं खोकडं सुधरूनच देत नाही काय. हो ज्ञानेश्वरीत ओवी आहे. आणि कुणाला लागली तर एखाद्या बाईला राग आला ना, आमच्या पावडरी ओ बाबा बोलला, तर लगेच ओवी लिहून घे. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 102. म्हणजे उचकायचा सुद्धा ताण नाही, 102 उचकायची डायरेक्ट. आणि ओवी अशी आहे, ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवणे. बरोबर म्हणतात, काळेपणा आणि गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. ही ओवी ज्या बाईला कळली ती बाई पावडर लावू शकत नाही. आणि जी ज्ञानेश्वरीच्या विरोधात आहे ती बाबा सांगू नाही तर बाबाचा बाप सांगू, ती ऐकू शकत. ज्ञानोबारायच्या सुंदर ओव्या केल्या. ज्ञानोबाराय म्हणले, मासे धरणारा माणूस, मासे धरणारा माणूस काय करतो, गळ पाण्यात टाकतो आणि त्या गळाच्या टोकाला पीठ लावतो. पीठ कणिक टाकतो आणि गळ देतो पाण्यात टाकून. तो मासा त्या पिठासाठी येतो, त्याला माहित नाही आतमध्ये गळ आहे. आणि ते पीठ पडलं का तो गुत्तो. ओवी पहा किती सुंदर आहे. तया माझी गळू आहे. ओवी ऐका बरं का नीट. तया माझी गळू आहे, ते प्राणात घेऊ पाहे झाकिले पण. तया माझी गळू आहे, ते प्राणात घेऊ पाहे झाकिले पण. ज्ञानोबाने गळ झाकलाय पण गुतल्यावर तो मारणारच आहे ना. तशी बसलेली सगळी माणसं संसार नावाच्या माशात गुतलीत. हे तुम्ही सगळे मोबाईल वापरता आणि एक माणूस तिकून बोलतो आणि एक इकडे दिसतो. तो बोलताना माणूस दिसतो, त्याला तुम्ही काय म्हणता? व्हिडिओ कॉल. तो एक लहाना दिसतो आणि एक मोठा दिसतो, असं काहीतरी आहे. एक लहाना, ते व्हिडिओ कॉलची ओवी ज्ञानेश्वरी. तुमचं ते डोकंच बंद झालं. आणि ओवी जर लागली कोणाला तर ती 5व्या अध्यायात आहे. आणि 5व्या अध्यायात मला वाटतं 172-73 नंबरची ओवी आहे. ॲक्युरेट नंबर नाही माझ्या लक्षात राहिला. संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. काय ज्ञानोबारायची भाषा आहे महाराज. काय ते गप्पा आहे का? माझी इच्छा आहे. आता हा मुलगा वाजवतो, काय फुकट वाजवतो का? याला 4 कारण आहेत. याचा प्रारब्ध चांगला आहे, याचा प्रयत्न चांगला आहे, याच्यावर आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. तपविन दैवता चितविन ताप, तुझविन गीता कोण सांगे, तुझविन गीता, तुझविन दैवता चितविन ताप, तुझविन गीता कोण सांगे, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आता हा मुलगा वाजवतो, हा डायरेक्ट पखवाद्या नाहीये. याचा आजा तरी वारकरी असला पाहिजे, याचा मामा तरी वार असला पाहिजे, याचा साडू तरी माळकरी असला. माझ्या वडिलांची निराचे गाती मा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा.
डीएनए ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. डीएनए ट्रान्सफॉर्मेशन असं होत नाही. परमार्थाला अनुवंशिकता लागतेच. पारावर बसून मूर्खांमध्ये गप्पा मारायचा विषय का? माझी इच्छा आहे पक्वा देवायची. नदीवर गेलो होतो तू मरायला होतो. 70 वर्षाचे म्हातारे अजून पसायदान पाठ नाही. त्याचा बरं म्हणतो माझ्या बापाची एका तरावी करायची. ठेवायचं कामच काय? ऐकायचं का 2-4? शिळीच्या गाळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देत नाही. काशीतलं गोशीड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. बांधावरचं एरंड कधी मेडीला वापरता येत नाही. भेंडीच्या झाडाचा बैलाला कोणी खोटा केला नाही. उसाला आलेला तुरा गाईला घालता येत नाही. आणि मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत. मग मोराच्या पिसाऱ्यावर डोळा असला काय तो बाप आणि सीता झाला काय? काय हे काय गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास आहे का? हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. ही काही लोकांना सांगायची गोष्ट. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू? काकी हात कंकण्यात तू एकटाच नाही रे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्यांना 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हानताना टेटसला ठेवी. मग इंगवले जो परिवार आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. अधिक मासात कार्यक्रम ठेवलाय आणि इंगवले परिवारातले सगळे माणसं ध्यानात ठेवा. महिला पुरुष, तुम्ही आज जेवढं खर्च कराल हे पैसे तुम्हाला 2 महिन्यात मिळणार. नाही मिळाले तर माझ्याकडून घ्या. नाही तर तुम्ही लगेच म्हणाल देवानं मला संध्याकाळी पिक भर नोटा पाठवा, माझी वाचताना लगेच मला घाम यावा. असं नाही. तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच पुण्य तुम्हाला तारेल. कधी ध्यानात ठेवायचा पुण्यस्मरण, स्मरणार्थ आणि दान धर्मात घातलेली लक्ष्मी वेळेलाच कामा येते. हा माझा प्रश्न नाहीये, हा देवाला अर्जुनाने दुसऱ्या अध्यायात विचारलेला प्रश्न आहे. एखाद्या साधकाची जर भक्ती अपुरी राहिली आणि त्याने जर देह ठेवला तर त्याची भक्ती फेल जाईल काय, असा प्रश्न अर्जुनाचा आहे. त्यावेळी देवाचं म्हणणं असं आहे, मी त्याला पुढच्या जन्मामध्ये ते त्याच्या ककवाणी उठायचं हे चालतं. आता हे जास्त शिकलेले लोक म्हणतात कशाला करू नको, तुला काय सासरवाडीचं कल्याण करायचं तेवढं कर, तू बाकी काहीच करू नको. मूर्खासारखं काही लोक म्हणतात कशाला दावे घालायचे. आमची मंडळीला राग येतो. वडिलांच्या दसकरीला जर खर्च केला ना आमच्या मिसेस नाराज होतात. आता बायकोला मॅडम म्हणणारी माणसं कुठं शहाणी असतात का? हे बरं, तुला शाळेत शिकवायला शिक्षिका आहे का मॅडम आहे का शिक्षक आहे? मॅडम आहे ना. तुमच्या मॅडमला तू काय म्हणतो? मॅडम. तू विद्यार्थी आहे तिचा, विद्यार्थी आहे तू. आणि शिक्षिका कोण आहे? काय म्हणतो तू? मॅडम. आणि तू कोण आहे तिचा? विद्यार्थी. पप्पा मम्मीला काय म्हणते? मॅडम. मग आता पप्पा कोण आहे? नाही, विद्यार्थी आहेत ना. तू ऐक, तो शिकायलाच तिच्या हाताखाली आहे ना. बरं तू मॅडमचं जास्त ऐकतो का आईचं रे? करेक्ट. बरं पप्पा जास्त आईचं आजीचं ऐकत का मम्मीचं? मम्मीचं घ्या. मी बोललो असतो तर तुम्ही किलीप केली असती. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या. आता यांचं काय करायचं करा. नाहीये महाराज, थोडं पुढं सरकायचं आपल्याला. हे ज्ञानेश्वरी ज्ञानोबा यांच्या आईचं नाव नाही. इथं आपण 22 मिनिटापूर्वी होतो. मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. आणि ज्ञानोबा याचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले, सगळ्यात लवकर गेले. चमत्कार आहे. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, शिली नारायणे उभराते
शतकात ज्ञानोबा आहेत आणि 16व्या शतकात नाथबाबा आहेत. 300 वर्षानं माझ्या कंठाला मुळी लागलेली जाऊन सांगितलं. आणि साक्षात समाधीला भगवंत रडले. हा विश्वातला चमत्कार आहे. आणि 28/5/2026 ला सुद्धा ज्ञानेश्वरीचा अधिकार जसाच्या तसा आहे. आजही ज्याची ज्ञानोबा माऊलीवर श्रद्धा आहे त्याला आजही तेच फळ आहे. आज आत्ता राजन तुम्हाला सगळ्या टाळकऱ्यांना सांगतो, तुम्हाला जर ज्ञानोबारायचं दर्शन पाहिजे असेल आत्ता आत्ता लगेच तुम्हाला ज्ञानोबारायचं दर्शन घेऊन देतो. फक्त ज्ञानोबारायच्या कवळणी निवांत एकट्या म्हणायच्या. आज माऊलीचं दर्शन आहे. सावळे प्रब्रह्म आवळे या ज्ञानोबा आहेत ते. आणि एज्युकेटेड लोक नीट ऐका. प्राध्यापक विद्यापक डॉक्टर विक्टर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर विंट्रॅक्टर शिक्षक विषक नीट ऐका. आईन्स्टाईन, न्यूटन, गॅलिलिओ, पास्कल, जेम्स वॅट, होमी बाबा, डार्विन, चार्लस जेवढे सायंटिस्ट झाले पर 2020 मध्ये अब्दुलजी कलाम इथपर्यंत शास्त्रज्ञ झाले. जेवढे सायंटिस्ट झाले आणि जेवढ्याने शोध लावले प्रत्येकाच्या शोधाला खंडन आहे. डार्विननं सिद्धांत मांडला उत्क्रांतीवादाचा. जेम्स वॅटने वाफेचं इंजिन तयार केलं. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण विश्वामध्ये ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की 350 वर्षात एका ओवीचं सुद्धा खंडन कुणाला करता आलं नाही. मला बऱ्याच लोकांनी विचारलं ज्ञानेश्वरीचं खंडन का होत नाही का. सगळ्यात चुका काढतात लोक. लोकांचा धंदाच येतो सगळ्यात चुका आहे. पण ज्ञानेश्वरीवर खंडन का झालं नाही त्याचं उत्तर मला बऱ्याच दिवसांनी सापडलं. ज्ञानेश्वरी नित्य नव्हे आहे. नित्य नव्हे. रोज वाचा अर्थ वेगळा. रोज वाचा अर्थ वेगळा आहे. म्हणून ज्ञानेश्वरी येते. सायंटिस्ट तिथे चालणारच नाही. शास्त्रज्ञ काय सांगू शकतो. तुम्ही फक्त सांगा. आता एवढे लोक आलो तुमच्याकडे शब्द काय फक्त प्रचंड गर्दी होती. तुमच्याकडे प्रचंडच्या शब्द पुढेच पुढे किंवा जन समुदाय होता. त्याच्या पुढे शब्द नाही. त्याच्या पुढे तुमच्याकडे काय शब्द आहे. काहीच नाही. तुमच्याकडे तुमच्या लेव्हल पुरते शब्द आहे. ज्ञानोबरायांना आकाशाला गवासणी घालणारे शब्द. म्हणून पसायदानामध्ये एक सुंदर शब्द आहे परा. चला कल्पतरुषे. मोबाईल बंद करे खाल्ल्या खिशात ठेव. मोबाईल आहे ना मी वापरू का देत नाही. कॅमेरे फिमारी लावू का देत नाही. या नमुन्याने माझा एका महिन्यात 2ला अंत्यविधी केला. इतके हुशार आहेत. हे पैशासाठी काय हे काय धार्मिक आहेत का. याला काय माहिती आपण घेतला का लावणी घेतली त्याला काय माहिती. कीर्तनातलं काही माहित नसतं. फक्त TRP साठी कोणता तरी गेम करायचा. माझी अशी क्लिप केली ह्या पठ्ठ्याने मागच्या महिन्यात. मला पेशंटचे कपडे घातले. ऑक्सिजनचं नळकंड लावलं आणि खाली लिहिलं इंदुरीकरांनी अखेरचा श्वासवास घेतला. मेलो मी. हा बरं आता मेल्याविषयी मिटला ना. मागच्या 15 अशी क्लिप केली. मी रस्त्याने चाललो माझ्यावर ट्रक धडकली आणि माझा चक्का चूर झाला. एका महिन्यात 2दा मेलो. एका महिन्यात 2दा काही करते ते. काय झालंय ज्ञानेश्वरी काकडा आणि हरिपाठ याच्यापासून लोक पार बाजूला गेले. आणि ते चमत्कार ज्ञानोबरायांचे आहेत. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघ ज्ञानोबरायांचा आहे. कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. ज्ञानोबरायांचा इतका खोल तुम्ही घुसलेच नाही. त्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबरायांचा आहे. माझी तुमची मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आणि पहिली शेवटची समजायची. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही. तोंड सोडून बिडून द्यायचं नाही. यायचंच नाही. लांब बसायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. हा म्या जीव काढायचा. तुम्ही सुताक पडल्यावर माझ्या पुढे बसायचं दमला. कीर्तनाला 2री सूचना आहेत.
आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळलं. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेलो बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटायला माझा काय संबंध? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतोय, तुला सांगितलं कोणी? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काय कीर्तनकार आहे का? आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कंबर बांधायचं. आमचा बाप कट्यावर उभा आहे, तो लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण? हे मी बोलत नाही, ज्ञानोबराची भाषा आहे. हे मधाचे स्तव झाले परी मी नाही केले. आपण कोण? ज्याच्याच एक वाक्य आहे का, बाहुली आपण आहे, दुरी कट्यावर उभे आहे. कोण आहे आपण? काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस या गावात एकही नाही. अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले, म्हणजे तुझा सदस्य आहे का? तुझा गेम केला गावाने 13 लाख. मी कोण? तू कोण? तू माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, गडी येतो. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तिकडून इकडे येताना तुझ्या बापाला भिकारी करून आला, तो इकडं काय करायचं? नाही, इतकी ज्ञानोबराची सुंदर भाषा आहे. डाळे 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 केतले नि एक वेळ. कोण मी? कोण तुम्ही? कोणी नाही. वाक्य ऐकायचं का? ईश्वरी शक्ती पुढे काहीच चालत नाही. एखाद्याला भोगसू शकता, एखाद्याचा सुपरयोग गेम करू शकता, एखाद्याचा खंडनियोग गेम करू शकता, किंवा 10-5 गुंड पाळून एखाद्याचा मर्डर करू शकता. तुम्ही याच्यापेक्षा काय करू शकता? एखादी पतसंस्था तळासकट आणू शकता, एखाद्या रोड मध्ये टक्का काढू शकता. तुम्ही नवीन काय करू शकता? तुम्हाला सुधारत काय? तुम्ही तर बदलच झाले. इंद्रिकेचं वाक्य आहे का, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. गरीबी बिरीबी, कोण गरीब आहे? कोण कीर्तनाला बसलेला गरीब आहे त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी तुला 10 मिनिटात श्रीमंत करतो. येतो कोण गरीब आहे? उगाच बोकायचं गरीब आहे गरीब आहे. गरीब आहेत की दारू कोणीच पेत नाही. गरीब आहेत की भारी मोबाईल कोणालाच नाही. आणि अख्ख्या पोलीस स्टेशनला गर्दी कोणची आहे? कोण गरीब आहे? इथं 30 रुपये लिटरचं दूध लोक पित नाही, आणि 760 किलोचा बोकड वाटा येत नाही. कापायच्या अगोदर लोक ऑनलाईन बोकड आहे. कोण गरीब आहे? उगाच आपला बॉम्बलायचं आम्ही गरीब आहे. गरीबच कोण नाही. लोकांना काय ते गरीब आणि गरीब? ज्याच्या मुखात नाम नाही तो गरीब आहे. हे पैशाने काय गरीब आहे? काही लोक म्हणतात हे काय, कोण गरीब नाही गरीब नाही, काहीच नाही. जास्त संपत्ती कमा, कोट्याधीश लोक, कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश. एवढी इस्टेट आहे लोकांकडे महाराज. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्या पर्यंत धोर निघाल. एवढी इस्टेट आहे, पण त्यांना पोरं नाहीत. आणि नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला तेल नाही, 16 पोर आहे. 6 उघडे 3 मोकळेचे. त्यांना माहित नाही 3री लखनत 4थी लखनत नाही. सुटका कोट्याधीश लोक आहेत. म्हणून बसलेल्या माणसाला परत वाक्य सांगतो. हो, परत वाक्य आहे का? आज कीर्तनाला घेतलेला बघ ज्ञानोबरायांचा आहे. काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला अभंग आहे. देवाला 2 मुली आहेत. महिला मंडळ किती? पटापटा बोला. तुम्ही आजारी आहे का? नाही. देवाला 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भुपाळी. खाजावर का? एका मुलीचं नाव विरहिणी आणि एका मुलीचं नाव भुपाळी. महिला मंडळ, तुम्हाला प्रश्न पाहिला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? तुम्ही हा म्हणा. आता हे काय पद्मपुराणातली गोष्ट आहे काही? फक्त हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय
तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्याने शरीर दिले त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? आणि देव भेटत नाही म्हणून जी वेगळी झाली तिचं नाव विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही, कारण अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी म्हणजे काय टाळकऱ्यांसाठी? भूपाळी, भूपाळी, भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा, पृथ्वीचं पालन पोषण करणारं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूप आली. भूप म्हणजे राजा, आली म्हणजे प्रजा. राजाला प्रसन्न करण्यासाठी प्रजेने केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द आहे भूपाळी. भूपाळी हा शब्द तुमच्या दोघांसाठी माईकवाल्यांजवळचा आहे. मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर भैरव, कलावती हे राग आहेत. तसा भूप नावाचा एक राग आहे. आणि ती भूपाळी नावाची मुलगी जन्माला आली या गावात. लय किचकटे बरं का आता या गावात. आणि तिचं लग्न करायचं ठरलं याच्यात. तुम्हाला सुधारलं का मी काय म्हणलो? भूपाळी. आणि पूर्वी असा नियम होता मुलीनो, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी. म्हणजे बाप ज्या मुलाला मुलगी देईल त्या मुलाबरोबरच मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता तसं नाही. मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावई म्हणून बोकंडी घ्यायचं. आपला जावई व्हायची त्याची लायकी नाही, पण आता विलाच खुटला म्हणून लॉन्स मध्ये तुरा काढून उभं राहायचं. या हलकटाओ गुलाबजांबू खा. आता ही पोरगी लग्नाला आली आणि पाया पडतो तुम्हाला बसलेल्या लोकांना. महिला म्हणत तुम्हाला राग येतो इंदुरीकरचा. म्हणजे 32 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्यानं मला शिवी दिली नाही. कीर्तनात बसलेले 90% लोक फक्त संपत्ती कमवणे ते यशस्वी आहे, संसारात नापास आहेत. प्राध्यापकाचं पोरग जर पंप लुटीत आहे तर लोकांची पोरं बनवायची कशी? डॉक्टरचं पोरग जर मोटरसायकलची पार्ट खोलून इकित आहे तर पेशंट नीट करायची कशी? कीर्तनात बसलेले 90% लोक संसारात फेल आहे. तुम्ही फक्त गाड्या घेतल्या, बंगले बांधले, बायका सोन्याने वाकवल्या, धाबे टाकले, बार टाकले, जीसीबी घेतले, मरणाची इस्टेट कमवून ठेवली, पण लायक नसणाऱ्या पोरांचे बाप झाले. इथं तुम्ही फेल गेले. आणि प्रत्येक बापानं मुलगा पैसे कमवण्यासाठी शिकवला, त्याने कधीच चांगला आदर्श जगण्यासाठी पोरगा शिकवला नाही. बोला तुमचं काय मत आहे? तुमच्या डोक्यात एवढंच आहे, त्याला पगार जास्त पाहिजे, त्याचा सासरा श्रीमंत पाहिजे, त्याची बायको देखणी पाहिजे, तिला भाऊ नसला पाहिजे, आणि माझ्या पोरेला दोन्हीकडचं बुडीत मिळालं पाहिजे, आणि त्यानं मला लाईट बंद करून हाणलं पाहिजे, म्हणजे मग मिटला. प्रत्येक बापानं हे स्वप्न पाहिलेत की माझ्या मुलानं श्रीमंत झालं पाहिजे. मी उलट्या विचाराचा माणूस आहे. पोरानं आपल्या संपत्तीवर जगलं पाहिजे, पण आपली मान खाली न होता जगू दिलं पाहिजे. आणि आज 80% बाप पोरं बनवण्यात फेल. खरंय का खोटं आहे? बोला. नाही फेल. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, पोऱ्या बेवडा पायदा करायचा, रिक्षात टाकून आणावा लागतो 5 वाजता. इतका टाईट हरिपाठ करतो पोऱ्या. एवढी शिंगर 90 हनत्यात. एवढी मिसरूड नाही, मिसरूड खसा खस 90 हनत्यात. एवढीची. आणि 4 जण मोटरसायकल बसले पिऊन. 4थं कुठं बसला असं कॅरेजवर, टंगड्या फाकेल. धडाकलं, दोन्ही बॉल सटकले, मी आलो. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याला? 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? वस्तुस्थिती खरी आहे का खोटी? फेल. एक वाक्य सांगू, ज्याची संतती चांगली त्याचं जीवन चांगलं. आणि संतती पहिलं म्हणतो, तुम्हाला वाटतं तुम्ही फार मोठे आहेत, चुकीच आहे. तुम्ही मुलीवर संस्कार करू शकले नाहीत. लोकांना राग येतो इंद्रिकरचा. मुलगी मला आहे, 18 वर्षाची मुलगी पळून जाते, तुम्ही काय केलं?
15 वर्षाची मुलगी पळून जाते, काय कमवलं तुम्ही आयुष्यात? आणि पोरगी पळून जाताना कधी विद्वान मुलाबरोबर जात नाही, याचं जगात घडणार नाही. पोरगी कोणतीही पोरगी या भंगरीच पोराबरोबर जा, काहीच नाही त्याच्या, फक्त अंगातले कपडे गेले पुढे. आणि ती पोरगी जेव्हा पोलिसासमोर आणली जाते, वाईट वाटतं त्याचं बारा. ती पोरगी 17-18ची पोरगी एखाद्या भंगार पोराबरोबर पळून जाते, ती काय जात बीत काही पाहत नाही. आणि ती जेव्हा सापडून पोलिसापुढे आणली जाते, बाप मुलीच्या पायावर नाक घासतो, हे वाईट आहे. पोलिसासमोर बाप येतो आणि तो बाप नाक घासतो आणि पोरीला म्हणतो, माझी इज्जत तुझ्या हातात आहे, मुलाचा नाद सोड. काय शिवान आहे. पण ती मुलगी बापाला खाली वाकलेला उठवायला सुद्धा खाली वाकत नाही. काय जीवन आहे. बाप येतो, बन्यान माळाला ते त्यानं पलटी करून घातलाय, बायकोच्या गळ्यातले दागिने फोडून त्यानं मुलगा मोठा केलाय, मुलगी मोठी केली. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारा बाप येतो. अरे आयुष्यात कष्ट करून मेला पण कोणापुढे वाकला नाही, पण एका मूर्ख पुरी पुढे त्याला नाक घासायचं. उपाशी राहिला पण कधी 20 रुपये त्यानं कोणाका मागितले नाही. शर्ट फाटका घातला पण त्यानं लाचणी पत्करली नाही. तो नाक घासतोय पोरीच्या पायावर. पोरगी खाली वाकत नाही, पोरगी पायाचा अंगठावर करते. अंगठा, पायाचा अंगठा मुलगी वर करते. तिला बाप पाया पडणं सुद्धा मान्य नाही. आणि ती पोरगी पोलिसाला सांगते, याचा माझा संबंध नाही. आणि तीच पोरगी पोलिसाला म्हणते, माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे, संबंध नाही. आयुष्यामध्ये आता आज सुट्टी, आज ना का उद्या शुक्रवार आहे, जेवण करा आणि खाते फोडून घ्या. तुम्हाला माहित नाही महाराज, तुम्ही जाता मरून मागच्यांच्या इस्टिटीवरून इतके भांडण आहेत महाराज का प्रत्येक घरात तमाशा आहे. हो, कचेरीत जा तुम्ही, 4च माणसं आहे कचेरीत. घटस्फोट, इस्टेटीचं भांडण, बांधाचं भांडण आणि कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या. चौथा माणूसच नाही कसे. बिन भाकरीचे बसेलेत, बिन भाकरीचे. 3 वाजेपर्यंत वकीलच आला नाही, 5 बिड्याची बंडल खपली. 3 वाजता वकील म्हणला दुसरी तारीख दिली. असं आहे का? चला, यांचा प्रॉब्लेम मोठा झाला. ह्या काय ऍडजस्ट करायला तयार नाही. तुम्ही थोडं ऍडजस्ट करा. आमचे वडील खोकतात ना, थोडे खोकू द्या. थोडे ओरडून मोठ्याने बोलतात ना, बोलू द्या. तुम्ही सासू सासऱ्यांना थोडं ऍडजस्ट करा. तुम्ही अजिबातच ऍडजस्ट करीत नाही. म्हातारा खोकला तरी तुम्हाला राग येतो, जोरात बोलला तरी राग येतो, त्यानं कुठं चप्पल गाळानं भरून आणली तरी तुम्हाला राग येतो. तुम्ही एकच तडाखा उठवलाय, मला राहायचं नाही. काही झालं का मला राहायचं नाही. माझी कॅपॅसिटी संपली, आता आपल्याच्यानं होत नाही, तुम्ही दुसरी करा आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाऱ्याचा खेळ काढू? का राहायचं काय? प्रत्येक माणसाचे विचार नाजूक झालेत. आता याला जर म्हणा ना पाखवत नीट वाजव, मरण मी, पण इंद्रिकेच्या कीर्तनात पाखवत वाजवायचं नाही. माणसांची मन दुबळी झाली. मग एक आई, आता हा जो परिवार आहे गोले, 5-6 मुलांचा परिवार आहे आणि 7वी बहीण आहे. तुम्ही आदर्श घेण्यासारखा नाही, आदर्श घेण्यासारखं कुटुंब का नाही. 6 भाऊ आहेत, एक पण मागाशी मी बराच टाइम बसलो, एक गुन्ह्या गोविंदानं राहतात, ही संस्कृती. मग सुने लोक कस काय 12-12 आणि 13-13 सुना एकत्र राहत होत्या. आणि तुम्हाला एक तर लोकांना पोरं नाही. प्रॉब्लेम एवढे मोठमोठे झालेत मला, पोरच नाही लोकांना. प्रत्येकाला एक एक पोरग आहे, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, 3च राहिले. मुलगी गेली, सून आली, परत 4. सून आली, सासू मेली. सून बाळा 3 झाली, सासऱ्याला अटॅक आला. माणसंच नाही. प्रत्येकाच्या घरात माणसं पुढे. आज माणसं राहिलेच नाही मला. अजून 5-7 वर्षाने एवढे भयानक प्रसंग येतील
3 महिने झाले शिक्षक लोक पोरं सापडतात शाळेत घाला. अख्ख्या गाव पोरच कुठे. शेतकऱ्याला लेबर नाही. लेबरचा प्रॉब्लेम असा होणार आहे 5 वर्षाने 40 वर्षाच्या आतली बाई शेतात जात नाही. आणि 40 वर्षाच्या पुढची बाई 10 वर्षात जगत नाही. शेतात जायला माणूसच नाही. आणि शेतकऱ्याच्या घरात काम करायला कोणी नाही. बाप कार्यकर्ता, पोऱ्या युवक कार्यकर्ता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष. वावरात जाईल कोण? अख्ख्या वावरात गवत, पोरगा बांधावत. काय गवत आहे त्याचा बाप, काय गवत आहे ते शिंगरू. शेतीला नियोजन नाही. मग बाप म्हणतो गवताला उपाय काय? पोरग म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. त्यांची बायको महिला सक्षम झाल्या पाहिजे. अजून अजून आता याच्यापेक्षा काय जॅम झाले ना लोक. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूड मध्ये नाही, इतके वैतागलेत लोक. म्हणून लोक पिऊन जातात. इंदुरीकरची भाषा ध्यानात ठेवा. इथून पुढे शेतकरी वर्ग नीट ऐका. शेती उत्पन्नावर कुटुंब चालणार नाही. शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल. ऊसन, कपाशीन, तुरीन, डाळिंब. शांत बसा, जमणार नाही. किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटेल एवढा तरी शेतीला साईड बिझनेस पाहिजे. पाव विका, गाडी गाडी. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात पुरा. अजूनही मी काम करीत असं नाही. कधी बाबा माझ्याकडे येतात महिना 2 महिन्याला. मी 3 कीर्तन करूनही 6:30ला शेतात असतो. बाळा 6:30 पावणे 7ला तुम्हाला शेतातच सापडणार. सगळे मला म्हणते तो येडा आहे, ठार येडा आहे, नुसता येडा आहे. हे माझ्याकडे 2 वेळा आले. मी शेतातच असणार. पावणे 6:06ला तर शेतातच. नाही क्षत्रिय आपण, छत्रपतीचं रक्त आहे आपलं. आपलं कामच केलं पाहिजे. लोकांची लग्न मोडीत बोलणं धिंड्यात काय आदर्श आहे. आणि महिना तुम्हाला एक वाक्य सांगतो. अधिक महिना आहे, बोलू नये. आपल्या घरातली एकही गुप्त गोष्ट कधी शेजारच्या घरी लिंक होता कामा नये. तुम्ही चहा पाजून आपल्या घरातली माहिती दुसऱ्याला सांगता. काय येड्याचा बाजार आहे कशा. आणि जिला सांगते ती सून पडून गेली, ही तिच्या पाशी हिच्या सोनाची माहिती. काय लोक आहे. जीवनामधल्या कौटुंबिक गोष्टी कधीच कुणाला सांगू नये. आणि तुम्हाला ती वाईट खोड लागली, कांदे खुरपताना तेच सांगू नये. का सांगू नये तुम्हाला सांगू का? काळ बदलतोय. उद्या आपलं शरीर थकल्यावर आपल्याला सुनबाईच्या हातचा चहा प्यायचा आहे. जर आजपासून सांगितली घरातली माहिती 12-13 दिवसाच्या पुढे राहत नाही. काय आणि सांगायचं कोणाला? महाराज ज्ञानोबारायाने एक मंत्र दिलाय अख्खा जगाला. अभंग नाही म्हणत मी त्याला, मंत्र म्हणतो त्याला. आपुली आपण. मंत्र नाही मग काय? आपुली आपण करा सोडवण. आपलं काहीतरी करा. आपल्या का बघा, हे माझं बोट आहे, रक्त निघालं तरी माझंच आहे. आणि लोकांना काय घेणार आहे? लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांचा विषय नाही. आता हा पोरगा वाजवतोय म्हणून याला किंमत आहे. याचे हात गेले, संपला विषय. माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर कोणी गाठ घेणार नाही. लोक म्हणतील उर फाटे बोलायला लागलं, संपला विषय. लोकांना काय घेणार तुमच्या? आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. तुमचं इंद्रिकचं वाक्य आहे, जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे समजा, हे मरू द्या. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमवत नाही. मग मरतो का पैशासाठी? 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकतो. म्हणजे तो काय आवता घेतो? सगळे शुगर, बीपी, अटॅक. हसायचं. माझ्या माहितीनुसार तुम्ही 1 वर्षातून आज हसली तर हसतच नाही लोक. नुसती दरिद्री झाली लोक. असं
कुठे बसलो का खोकडं चालायचं बोकडं दूध द्यायला लागला मालक गरोदर राहिला पागलपणा हा सगळ्या मंडळीला धन्यवाद इंगोली परिवाराला धन्यवाद आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही विठो बार कुमार बार कुमार विठो 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 बार कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिभक्त महाराज निवृत्ती महाराज इंदोरकर यांच्या या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण सांगोष्ट येथे घराचा दिवाळी सर्वांना विनंती आहे कोणी जागेवर आणू नये महाराजांचा सत्कार सुरू आहे साधू संत येथे घरात तोची चळवळी दसरा अतिशय सुंदर अशा अधिक मासाच्या माध्यमातून मिळालेले विचारधन खऱ्या अर्थानं मौलिक धन आहे हे संस्कार धन आहे या संस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलांना घेऊन गेला घेऊन खऱ्या अर्थानं इंगोले परिवाराच्या माध्यमातून ही आपल्याला दिलेली वैचारिक शिदोरी आहे आणि महाराजांनी दिलेला सुसंस्कार ज्ञानेश्वर माऊलीच्या माध्यमातून हा संस्कार निश्चितच आपलं जीवन सुकर आणि यशस्वी करण्यासाठी बांधेल असा आपल्याला विश्वास वाटतो त्याचा बांबू सुपटायचा माझ्या आयुष्यात मी दिवसभरात 1700-1500 शिव्या खाणारा माणूस आहे. महाराज माझे 32 वर्ष डांबरीवर गेलेत ही केस कमी आहेत माझ्या अंगाची एवढी गावं पाहिलीत मी माझे इतके ते कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात मी 80-82च्या खाली कीर्तन करीत नाही रात्री अमरावतीला होतो आता इथं आहे मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे तुम्ही मला महाराज म्हणावा हा माझा विषय नाही माझ्या पाया पडावा हा माझा विषय नाही आपला बर्बाद संसार चांगला व्हावा एवढाच माझा आम्हाला ज्ञानोबरायाने काहीच कमी ठेवलं नाही मला तर ज्ञानोबरायाने सगळं देऊन टाकलं तुला काय लागल ते घे फक्त तू ही झोळी पॅक कर पण हसण्यावरही देऊ नका हा शुगर बीपी वाढण्याची अटॅक येण्याची ही कारण आहेत लोक बोलत नाहीत पण आतल्या वेदना दाबून धरून एक दिवस तिचा स्फोट झाल्याशिवाय नका करुणाचे आयुष्याचा नका करुणाचे आयुष्याचा नका करुणाचे आयुष्याचा नका करुणाचे आयुष्याचा की आता तरी पुढे हाती उपदेश 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 नका करुणाचे आता हे सगळ्यांना आमचं कीर्तन वाईट वाटत आहे पण ती काळाशी आणि ती मुलगी जन्माला आली भोपाळे तुम्ही मुलीकडे थोडं लक्ष द्या सोपं नाही ते गरीबाला इज्जत महत्वाची आहे इस्टेट महत्वाची नाही बरं पळून गेलेली मुलगी बंगल्यात राहते असंही काही नाही जमीन वाट्यानं करते काय माणसं आहे आणि आईला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आई फक्त झाकून ठेवते खरं आहे का खोटं बोला खोटं आहे माहित 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले कोणी बोलायचं आता उलट आपण एवढा इंगोली पाटलांचा एवढा मोठा कार्यक्रम केलाय सगळे पुढारी ध्यानात ठेवा सरपंच बेरपंच 15 जूनला जेव्हा शाळा उघडेल तेव्हा गावानं मीटिंग घेतली पाहिजे आणि शैक्षणिक कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल शाळेच्या परिसरात बंद ठेवले पाहिजे हा निर्णय सरकारचा नाही हे गावातल्या पुढाऱ्याचं काम आहे पण त्यांना बंदच केलंच पाहिजे आम्ही काय उत्तर घेतलं नाही शिवाय 2 महिने तुम्ही प्रयोग करा फरक पडतो का नाही 40% शाळेतले पोरं मोबाईलला गेले
20% पोरं माणसं 20% माणसं पैसे कम बँकांमध्ये गुंतून मेलेत, शेअर मार्केटमध्ये मेले. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकंच मध्ये होईल तुमचं. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? बोलायचं कोणी? बोललं तो ठेवायचाच नाही ना. बोलला का तो इंस्टाग्रामला गेलास, बोलला का त्याचा डाव वाच. ज्याला लवकर मरायचं त्यानं खरं बोलायचं. खरे का खोटे बोला. त्याचा परिणाम एवढा वाईट झालाय मला सांगू का पुढे जाऊ. बरं लाज वाटते आपल्याला. बापानं खांदा दिलाय मुलाला, काय जीवन राहिलं. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? गाड्या बंगले काय कमवलं? बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. काय कमवलं? काय आयुष्यात आईनं पाप केलं? रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं ही तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडून मुलगा मोठा केला ही चूक झाली. आज या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानाली पोरं उड्या हाणतात. इतकी वाईट परिस्थिती. त्यांना काय माहिती माझा बाप विधवा झालाय. आज स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या अंत्यविधीला आहेत, पोटातली पोरं बापाच्या अंत्यविधीला आहेत. आणि याला 5च कारण जबाबदार आहे. 1 दारू, 2 जुगार, 3 मोबाईलचा गैरवापर, 4 मूर्ख माणसाची संगत आणि आई वडिलांचं दुर्लक्ष. इंद्रिकाचं वाक्य आहे, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज 80% लोकांच्या जमिनीला गिऱ्हाईक फक्त मित्रांमुळे लागलंय. आईचं दूध वाईट नाहीये, गुरुजीचं शिकवण वाईट नाहीये, गुरुजीचं शिकवणं वाईट नाहीये, आईचं दूध वाईट नाहीये, मित्राची ताकद वाईट आहे. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आज कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे आता आणि त्याला सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस. तुम्ही अभ्यास करा मला. एक मित्र भीक मागतोय आणि एक मित्र राजा आहे. नीट आहे का? एक मित्र राजा आहे आणि एका मित्राला भेटायला जायला पोये बांधायला फडके नाही. बायको लुकड्याचा कोपरा फाडते आणि पोये बांधते. एक राजा आहे आणि एक भजन करणार आहे. तो माझा मित्र राजा आहे, मी भजन करतोय. माझ्या मित्राची बायको महालात बसते आणि माझी बायको फाटकं लुगडं दिसते. माझ्या मित्राचा दरबार आहे आणि मी भाकरी मागून जगतोय. पण ध्यानात ठेवा, सुदाम्या कृष्णावर नाराज झाला नाही, नुसती नजर फिरली तर नगरी सोन्याची म्हणाली. कशाला मित्र पाहिजे तुम्हाला? त्याच्याकरता मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. अख्ख्या महाराष्ट्र मी एकटाच येडा माणूस असेल मोबाईल वापरत नाही. मोबाईल न वापरल्याचा मला इतका फायदा आहे, कोण मेलं तपास नाही, कोण उल्हातलं तपास नाही आणि कोण आपल्याबद्दल काय कणतं त्याचंही आपल्याला घेणं नाही. पाहायचंच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. त्याच्यामुळं अर्धा तास 1 तास वाचन होतं. आणि वाचन जर झालं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत ते काय गप्पा नाहीयेत. चला थोडं पुढं. बुद्धीना भोपाली नावाची मुलगी जन्माला आली. इथं होता आपण, तुम्ही काय काळजी करायचं नाही. आणि तिनं नवरा करायचं ठरवलं, पण तिच्या नवऱ्याचं नाव आहे काम. डोकं खाजवा आता. नवरा पाहिजे तिने ह्याच गावात आणि त्या नवऱ्याचं नाव आहे गेलं बाबा काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई, काम नावाचा नवरा आहे. आता नवऱ्याची आई म्हणजे कोण झाली? अरे तुमच्या नवऱ्याची आई तुमची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. डोकं खाजवा बरं का आता. नवरा काम, सासू वासना. आणि तिच्या सासऱ्या नवऱ्याचं म्हणजे सासूच्या नवऱ्याचं म्हणजे हिच्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. नवरी भोपाळी, नवरा काम, सासू बोला वासना, सासरा दंभ. आणि त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या कोण होतील? तिच्या नंदा. आणि त्या नंदांचं नाव आहे
आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. आणि त्या नंदांना 6 भाऊ आहे. पार्टीलाही तगडी आहे. हा. आणि ते 6 भाऊ म्हणजे षडविकार आहेत. ऐका आता. नवरी भुपाळी, नवरा काम, सासू वासना, सासरा दंभ, नंदा चा, दीर 6 या गावात राहत्या. काला हरिपाठ करीन. आणि ती पुरीला तिचा बाप आणायला गेला. बाई आंबे पिकलेत, आंबा रसे चाल. इंदुरीकरचं कीर्तन आहे. ती म्हणली त्यांना विचारा. त्यांना म्हणजे नवऱ्याला. तो म्हटला जावाई बा मुलगी पाठवा. जावाई म्हणला मामा आपलं काय चालत तुमच्या पोरी पुढं. मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. म्हणजे कोणाला? सासूला. येईन बाई मुलगी पाठवा. काही आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकतीन, मी घरात भुकते. कोण ऐकत? त्यांना इशारा म्हणजे यायला. याई बुवा मुलगी पाठवा. मी तर वांग्यातलाय. मला तर काहीच माहित नाही. मग त्या पोरीचा बाप लागला रडायला. याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार. अगं बाळा मी काय वाईट केलंय? काय वाईट केलंय? काम नावाचा नवरा जर तुम्ही मला करून दिला नसता या गावात तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. कामे नेदी चित्त नेदी तुम्ही मला नवरा करून दिलं. काम नावाचा नवरा करून दिल्यामुळे तुमच्यावर रडायची वेळ आली ना. आता त्याचा बदला मी घेणार आहे. बाई काय करशील ग? काय करेल? तुम्ही जर माझ्या दारातून गेलात तर माझा अपमान होईल. सगळ्यात जास्त अपमान तुमचा होईल. मग माझ्याकडे औषध आहे. काय? काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करून देणार आहे. दंभ नावाचा सासरा मी घरातून बाहेर काढून देणार आहे. या आणि 4 नंदांची लग्न करून देणार आहे. 6 दिरांना वाईल काढून देणार आहे. दीर निघाले वाईले, नंदांचं झालं लग्न. सासरा गेला गावाच्या बाहेर, सासू गुतली नामात आणि नवरा गुतला भजनात. आता तुम्ही मी एकटी. असं जर तुम्ही केलं नाही ना बाबा, तर तुम्ही माझ्या दारातून गेले ना, मी एकटी पडेल.
तिची वाटी माता तिची वाटी काकड्याचे अभंग आहे ते कुणीकडून कुणीकडे येतात पहा. आता एक खरं सांग का, काकडा आणि हरिपाठ आहे ना हा जिवंत मोक्ष आहे. आता ते बंद झालंय तो भाग वेगळा. काकडा कोणी करीत नाही. दिंडीतले काकडे तर इतके सुंदर राहतात. नाश्ता झाल्या वाळवंटापासून लिंबाच्या झाडापर्यंत दुपारी 2 वाजता राई रुखवाबाई तुम्हा नाही नाही. काय आलंय कलियुगामध्ये साधना करायला कोणी तयार नाही. 3 महिन्यामध्ये माणसं माळ घालून कीर्तन करतात. 3 महिन्यात माळ घातली का 3 महिन्यात माणूस कीर्तन करतो. अरे आम्ही का 31 वर्षे खेकडं धरली का काय. पार नट ना नट गेला ना महाराज. तुमचा हात फक्त असा होतोय मा असा कुणीकडे होतोय. तुमचा हाटोपर असं होतंय मा कुणीकडे होत आहे ना. 32 वर्षे गेले ना रोम रोम मोकळा झाला ना. कीर्तन कुठंतरी मेमरी कार्ड पाठ करायचं आणि लगेच कीर्तन काही तोंड जोडायची पाळी का नाही. मला आम्ही बोललो की लोक म्हणतात त्यांना सहन होत नाही. आणि सप्ताह कमिट्या इतक्या हुशार झाल्यात. युट्यूबवर कीर्तन ऐकतात आणि मग तारखा घेतात. इतकी कमिटी हुशार आहे. सप्ताह कमिट्यात नाही तर डोकेच काम तिथे नाही. मीटिंग बसली का आमच्या पाहुण्याचं कीर्तन तुझ्या वाटेव ठुई तुझा पाहुणा गावाच्या बोकांडी काय कामाला. महाराज वक्ता असला तर श्रोता आहे. कीर्तन कधी तुम्ही भजने लिहायला ठेवा. पूर्ण युट्यूबवर कीर्तन ठेवायचे नाही कधी. पूर्ण कीर्तन ऐकून मग तारीख घ्या. युट्यूबला तो झटका असतो तेवढ्या पुरता तेवढा. आणि तुम्ही पागल असल्यामुळं मला आवडला पण तुम्ही वास्तू शांती ठुई नवं घर बांध तुझ्या वाटेव ठुई ते कीर्तन. असं नाही चालत महाराज. ते परमार्थ हा साधनेचा विषय दाखवण्याचा विषय. दाखवण्याचा लोक दाखवतात. काही माणसं हातात पिशी घेतात आणि त्याच्यात माळ ठेवतात. वर धडाधड लोकांचं घोटाळं करतात आणि खाली माळ जापातात. काय तोंड जोडायची पाळी आहे का काय. मला मागून मला माहित नव्हतं ते पिशीत हात का घालते. मला वाटलं त्याला हात नाही. मला वाटलं त्याला हात नाही म्हणून ते आपलं असं असं करताय. मागून पाहिलं ते हात हालत आहे. मग वरी भगवत नामे हरी वसागरा गावे जय म्हणून हे साधू जगी विटंबना नाडो भगवान नामे म्हणून हे साधू विटंबना नाडो चांगल्याची संगत ठेवा नाहीतर पडले दुर्देशी. काय अभंग आहे. आज गायक वादक गुणजन मंडपवाले माझे शिष्टवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय आनंदराव दत्ताजीराव इंगवले काका सरकार यांच्या स्मृतीर्थ कार्यक्रमाचे आयोजक विश्वासराव आनंदराव इगोले, अशोकराव आनंदराव इगोले, संजयराव आनंदराव इगोले, डॉक्टर श्री अभिजित पोपटराव इंगोले. पहिले 2-3 गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या बाबतीत सांगतो. पवित्रते कुळ पावणतो आई जाणं वडील जाणं पण स्मृती टिकवणं हे महत्वाचं. नाही आता इथून पुढे काळ फार वाईट येणार आहे. इंद्रिकसची वाक्य आहेत.
म्हातारी माणसांना सांगून देतो मरा कधी तुम्ही ते ज्ञानेश्वरी पारायण समिती मंदिर हातकणंगले, विठ्ठल मंदिर हातकणंगले समिती यांच्या वतीने हार्दिक आभार. सर्व पत्रकारांचं या ठिकाणी, छायाचित्रकारांचं, विविध यूट्यूब चॅनलचे माध्यमाचे अनेक प्रतिनिधी, त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आपण आलात. सर्वांना विनंती आहे अत्यंत महत्त्वाची, आपली पार्किंग व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी आपली वाहनं सावकाश गोंधळ गडबड न करता योग्य रीतीने पार्क करा. पार्किंगच्या माध्यमातून शिस्तीत सावकाश आपली वाहनं या ठिकाणी न्यायची आहेत. गडबड गोंधळ न करता सावकाश वाहनाचे चारचाकी दुचाकी वाहनं आपली योग्य ठिकाणी पार्किंग केलेले आहेत. सावकाश शांततेनं त्या वाहनाचा आपण लाभ घ्यायचा आहे. डॉक्टर सुप्रियाताई इंगोले नगरसेविका आणि अनेक महात्मा नगरपालिके नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत. परिसरातील अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्व टारकड्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक आभार. टारकड्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी साथ या माध्यमातून झालेले. हातकणंगले परिसरातील टाळकरी, मृदंगमणी या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. अतिशय सुंदर अशी, आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सुखाच्या माध्यमातून आपल्याला जे जे हवं ते सर्व मिळू दे अशी पांडुरंग चरणी विनंती प्रार्थना. आपण आलात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमचं सांगायचं. या साऊंड सिस्टम अतिशय सुंदर असं ध्वनी संयोजन कृष्णा शेट्टी आणि सातवे परिवार यांनी केलं, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्याने अतिशय सुंदर अशी व्यवस्था केली त्या सर्व स्वयंसेवकांचा मनपूर्वक हार्दिक आभार. एस प्रो लाईव्ह यांनी सुंदर अशी सेवा केलेली आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार.